बापरे! का हो हे पब्लिक? असं वाटतं का चंद्रपूर आणि मुंबई सारख्याच ठिकाणी नाचत आहेत का? तर हा कुठला शहर नाही, तर हे आमचं गाव आहे आवाडपूर. तर आमच्या गावामध्ये सोशलाइट ऑर्गनायझेशन आवाडपूरद्वारा अश्विनीताई रोशनी यांचा संगीतमय प्रोग्राम आयोजित केला होता. सुरुवातीपासून पहा, मी आता तुम्हाला पूर्ण सांगतो. तर मी आली होती आज रांगोळी काढायसाठी, म्हणून या ती गेली, म्हणलं इकडे पहा मी क्लिप काढता. मग आमच्या गावचे पोरं मस्त नाही का बॅनर वगैरे तयार करत होते. मग आता यांची रांगोळी चालू होती इकडे. या दोघी जणी म्हणते आम्ही अंदर काढतो, मला म्हणते तुम्ही दोघी जणी बाहेर काढा. ललित दादा म्हणते बाई चांगला व्हिडिओ येऊ दे. मग मी म्हणलं ठीक आहे, मी पण काढतो मला तुमचा व्हिडिओ. तर म्हणते ठीक आहे ठीक आहे, मी थोड्याशा वेळासाठी हात लावतो. मग मी आली होती इकडे, हे पोरं मस्त डीजेचं सेटअप करत होते. हे होय दहेगावचा जिकार डीजे. तर फोन नंबर बिन देऊ ना, तुम्हाला वाटलं तर फोन करू शकता. तर हा आमच्या लहानपणीचा भाना आबाजी. आमच्या घराकडं मस्त बैल गिवलं घेऊन यात जा. तर दीक्षा त्या आता झाडाला लागली होती, कारण आम्हा दोघीले काढायचे होते रांगोळी. इले काही झाडू नाही भेटला म्हणून खराटा घेतले. मग ऋषी काकाजीनं पण आम्हाला लई मदत केली. मस्त इकडून तिकडून फुलं काढले. इकडं पावा म्हणलं तुमचा बिन व्हिडिओ काढतो. मग मला रांगोळी आणि सेलो टेप घ्यायचं होतं, म्हणून मी आली होती दुकानामध्ये. तर हे लहानच्याले म्हणलं वळतं पाहिजे थोडसा, कारण मी व्हिडिओ बनवतो म्हणलं तर तुला बिन घेतो. तर मग आता मी कलर गिन घेतले आणि निघली आता शाळेमध्ये जासाठी. कुणाला तर मला उठला सुटला का त्रास द्यायला येत जाते. म्हणलं ठीक आहे, व्हिडिओ काढतच जाऊन लपला. मग आमची रांगोळी गिन चालू होती. 17 वेळा रांगोळीवरून कोणी ना कोणी जातच जाय, कारण आमची होती रस्त्यावरची रांगोळी. म्हणून कोणी बिन उठलं सुटलं का येत जाय जात जाय. मग आता हे ट्रक बिन मंदातच आलं होतं यार. आता कसं करू, मला आता एवढी साजरी रांगोळी आणि चपक चुपक होत होती. तरी थोडीशी झाली होती. तो दादा म्हणते का नाही होऊ देत म्हणते, तरी पण झाली होती. मग फायनली आमची रांगोळी रेडी झाली. मस्तपैकी अशी सुंदर रांगोळी काढली. बाहेर सुस्वागतम वगैरे लिहिलं. हे होती किट्टी, मस्त हात बांधून होते मांग. इले म्हणलं इकडं पाय, हात गीत दाखवतं. हात गीत दाखवली, मस्त बाय बाय हाय हाय करते. रांगोळी झाल्यानंतर आपला बोजा बिस्त धरलो आणि चाललो होतं आता घराकडं. मग तयारी गियारी करून आली होती मी शाळेमध्ये, कारण आम्हाला पुष्पगुच्छ वाटायचं होतं. बायाचं पहिलं गाणं होतं वेलकम गीत. किट्टी काम का तर तरच देत जा उठली सुटली का. तर लिपस्टिक पाहा ना, अर्ध ओटाच्या वरतावर लावली. मग नाव घेतलं होतं स्वागतसाठी, पण गौतम दादा मंदात आला. आता कसं करू म्हणलं, तर व्हिडिओ निघत नव्हता. जाऊ दे म्हणलं आता नाही काढला. मग अजून संध्याकाळची तयारी करायचं होतं. मग घरी गिरी गेलो, कामधंदे करून आले लवकर लवकर, कारण संध्याकाळी पण गायनाचा कार्यक्रम होता आणि माझ्याकडे होतं सूत्रसंचालन, म्हणून मला लवकर यायला लागलं. अश्विनताईचं आगमन गिन झालं होतं. मस्त पोरं नाचत होते, गाणे गिणे मस्त चांगले चालू होते ना, म्हणून लोकांना वाटते का शहरातच जयंती साजरी होते, गावामध्ये का काहीच होत नाही म्हणते का काय करतं. पहा बरं किती चांगल्या उत्साहानं नाचत आहे. जवान माणसापासून तर म्हाताऱ्या बाया सुद्धा नाचल्या. काही कमी नाही आमचा गाव शहरापेक्षा. तर अश्विनीताई रोशनी याचा कार्यक्रमच एवढा खतरनाक होता का सगळे पायात जाग्यावर राहू शकत नव्हते. नाचल्याशिवाय जमतच नव्हतं. मग आम्हाला मस्त नाचून घेतलं, अंग दुखतवरी. व्लॉगच्या शेवटला एवढंच म्हणतो का जयंती आनंदाने नक्कीच साजरी करा, पण झगडे भांडणं नका करू. जय भीम.